तर पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आता नवं धोरण आणणार असल्याची माहिती मिळते। याच आठवड्यात पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार नवं धोरण आणण्याची शक्यता आहे। लालबागचा राजा, मुंबईचा राजा यांसह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या धोरणातून दिलासा मिळणार आहे। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पीओपी मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। नुकतंच मुंबई हायकोर्टानं पीओपी मूर्तींबाबत मोठा निर्णय घेतलाय। पीओपी मूर्ती बनवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आलेत। पीओपीच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीला आता बंदी नसेल, मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याचं नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन होणार नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार तोडगा काढणार का याकडे लक्ष लागलं होतं। सरकार याबाबत धोरण आणणार असल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत। ओम, एकंदरीतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना यापूर्वी देखील विरोध करण्यात आला होता, मात्र राज्य सरकार आता जे नवीन धोरण आणतंय या धोरणातल्या अटी, शर्ती किंवा तरतुदी नेमकं काय असणार आहेत, जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळेल? मनश्री, खरं तर पीओपी गणपती मूर्तींच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं कोर्टामध्ये देखील हा विषय गेला होता। कोर्टानं या संदर्भामध्ये राज्य सरकारला एसओपी अर्थात नियमावली तयार करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। या दृष्टीनं राज्यातील गणपती मंडळ असतील किंवा पीओपी मूर्ती निर्माण करणारे लोक असतील, या सगळ्यासाठी आता सरकारकडनं नवीन धोरण आणलं जाणार आहे। या आठवड्यामध्ये या धोरणाबाबत निश्चिती होईल, या धोरणावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यामुळे खरं तर निसर्गाला सुद्धा हानी होऊ नये आणि जे गणपती मंडळ आहेत किंवा ज्यांना जे लोक गणेश मूर्ती तयार करतात त्या मूर्तिकार असतील यांना कुठल्याही परिस्थितीत दोन्ही घटकांना याचा त्रास होणे, याचं नुकसान होणे या दृष्टीनं सरकार एक मधला मार्ग म्हणून आता लवकरच एक पॉलिसी आणते। या संदर्भामध्ये सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्तींनी माहिती दिली आहे। आठवड्याच्या अंतिम दिवसांमध्ये याबाबत खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब होईल आणि जे मोठे गणेश मंडळ आहेत ज्यांच्याकडनं या संदर्भात कोर्टामध्ये याचिका करण्यात आल्या होत्या त्यांना देखील या धोरणामुळे आता मोठा दिलासा आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच त्याच्यामुळे मूर्तिकार असतील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, सगळेच जण या नव्या धोरणाच्या प्रतीक्षेत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।